आत्मनिर्भर भारत अशी घोषणा देणाऱ्या सरकारची पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात मात्र आत्मनिर्भरता कुठे दिसत नाहीये। एक अकेला सप्पर भारी अशी छाती ठोकून संसदेत गर्जना करणाऱ्यांना निवडणूक जवळ येताच मित्रपक्ष शोधण्यासाठी पळापळ करावी लागते। पण याच भाजपचा मित्रपक्षांना वागणूक देतानाचा इतिहास मात्र काही वेगळा आहे। भाजपसोबत युतीचा मित्रांना फायदा होतो की तोटा, त्यांची पुढे हालत काय होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आगामी काळात देशातले सगळे पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील। भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि आमच्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील, जे उरतील ते देखील संपून जातील। हे विधान आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं। ठिकाण होतं बिहारमधलं पाटणा आणि तारीख होती 1 ऑगस्ट 2022। त्याच्या एक महिना आधीच जुलै 2022 मध्ये महाराष्ट्रात शिंदेंचं बंड झालेलं होतं आणि नड्डा ज्या बिहारमध्ये हे विधान करत होते तिथं कदाचित त्यावेळी त्यांच्या विधानाचा रोख हा नितीश कुमारांच्या जेडीयूकडे असावा। पण याच भाजपला आज मित्रपक्षांची इतकी गरज का पडत चालली आहे? महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे झाले, अजित पवार झाले, आता राज ठाकरेंना देखील सोबत घ्यायची तयारी सुरू झालेली आहे। तिकडे राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आज टीडीपी, उद्या जेडीएस, परवा जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल असे एक एक करून सगळे सोबत घेतले जात आहेत। ओडिशामध्ये बीजेडी सोबत सुद्धा बोलणी सुरू आहेत। पण भाजपच्या मित्रपक्षांचं खरंच पुढे काय होतं, भाजप त्यांना कसं वागवतं, याची काही देशातली आणि राज्यातली उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग तुमच्या पाठबळावरतीच सुरू राहू शकतो। आता येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे। जगातला सगळ्यात मोठा पक्ष असा दावा सदस्य नोंदणीच्या आधारे भाजपकडून वारंवार केला जातो। देशात फक्त आम्हीच राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहू, बाकीचे संपून जातील, या नड्डांच्या विधानातून जो एक आत्मविश्वास दिसतो, तो आत्मविश्वास भाजपला निवडणूक नसताना खूप असतो, पण निवडणूक जवळ आल्यानंतर तो कुठं जातो? इतक्या सगळ्या मित्रांची त्यांना अचानक आठवण का येते हा प्रश्नच आहे। अर्थात राजकारणात तुम्ही अहंकार बाजूला ठेवून बेरजेचं राजकारण करावं लागतं, ते अनेकदा फायद्याचंच असतं आणि ते कौशल्य कुठल्याही राजकारण्याला असावंच लागतं। पण प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा मित्रांना वागवण्यामध्ये समानता नसते। पब्लिक मेमरी खूप शॉर्ट असते। तुम्हाला याची आठवण करून द्यावी लागेल की ज्या मित्रपक्षांची इतकी उचकी लागल्यासारखी आठवण भाजप सध्या काढतंय, त्याच मित्रपक्षांच्या एकाही सदस्याला मोदींच्या कॅबिनेटमध्ये शेवटची जवळपास 3-3.5 वर्ष स्थान नव्हतं। ही मी तुम्हाला दुसऱ्या टर्मची गोष्ट सांगतोय। म्हणजे 2019 मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत मंत्रिमंडळातून बाहेर पडले। त्याच्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाच्या हरसिमरत कौर याही बाहेर पडल्या। नितीश कुमार 2019 मध्ये भाजपसोबत होते, पण 16 खासदार निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांना केवळ 1 मंत्रिपद भाजप देत होतं। त्यांचं म्हणणं होतं की प्रपोर्शननुसार 4 मंत्रिपद मिळायला पाहिजेत आणि त्यामुळं ते मंत्रिमंडळामध्ये सहभागीच झालेले नव्हते। लोकजनशक्तीचे रामविलास पासवान हे एकमेव कॅबिनेट मंत्री त्याच्यानंतर उरले, पण ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांचं निधन झालं। त्याच्यानंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये मित्रपक्षाचा एकही सदस्य नव्हता। कॅबिनेट मंत्री म्हणतोय मी, राज्यमंत्री म्हणून केवळ आरपीआयचे रामदास आठवले हे एकमेव एनडीए सदस्य मंत्रिमंडळामध्ये नंतर उरलेले होते। पण मोदींचं कॅबिनेट मात्र 100% भाजप असं राहिलं दुसऱ्या टर्ममध्ये। भाजपच्या मित्रपक्षांचं पुढे काय होतं? देशातली तर अनेक उदाहरणं आहेत, पण त्याच्या आधी आपण आपल्या महाराष्ट्रातलीच उदाहरणं बघू। 2014च्या निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, जानकरांचा रासप आणि आठवलेंचा आरपीआय हे भाजपचे मित्रपक्ष होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये नंतर फूट पडली। शेट्टी, सदाभाऊ खोत एकमेकांच्या विरोधात गेले। भाजपनं सदाभाऊ खोत यांना ताकद दिली। आता सदाभाऊ खोत कुठे आहेत? नव्या मित्रांच्या गर्दीमध्ये त्यांना शोधावं लागतं। महादेव जानकर, धनगर समाजाचे नेते, 2014ला सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवल्याने देखील ते खूप चर्चेत होते। शिवाय ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं हा चेहरा जवळ केला, पण नंतर भाजपनं यांच्याऐवजी पडळकरांना पुढे केलं। जानकर अडगळीत पडले। रामदास आठवले, नाही म्हणायला फारशी कुरकुर न करता भाजपसोबत राहिलेला हा मित्रपक्ष, पण केंद्रातलं एकमेव राज्यमंत्रीपद यावरच आठवलेंना समाधान मानावं लागलं। त्यांना राज्यात कुठलंही मंत्रिपद भाजपनं कधी दिलं नाही।
महाराष्ट्रात 2019ला विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्रित लढले. भाजपला 105, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. पण आता नवीन मित्र जोडताना त्यांना सुद्धा लोकसभेची एखादी जागा भाजप देऊ करतंय, पण आठवलेंच्यासाठी मात्र कुठली लोकसभेची जागा भाजपनं आजवर कधी सोडलेली नाहीये. आता शिवसेनेचं उदाहरण घेऊयात आपण. 2014 मध्ये स्वबळावरती लढून शिवसेनेच्या 63 जागा आलेल्या होत्या आणि 2019ला युतीत लढून त्यांच्या या जागा आधीपेक्षा कमीच झाल्या. 56 जागा 2019ला शिवसेनेच्या निवडून आल्या आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये शिवसेनेची 2 शकलं झाली. एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा प्रयत्न भाजपनं तेव्हापासून सुरू केल्याची चर्चा आहे. दुसरं उदाहरण आहे हरियाणामधल्या जननायक जनता पार्टी अर्थात JPPचं. हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला यांच्या पक्षासोबतची युती भाजपनं अगदी काही दिवसांपूर्वी तोडली. लोकसभेच्या 2 जागा ते मागत होते. भाजप केवळ 1 जागा द्यायला तयार होतं आणि JJP मध्ये सुद्धा फूट पडेल असं म्हटलं जातंय. तिसरं उदाहरण लोकजनशक्ती पार्टी. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षामध्ये फूट पडली. पासवानांचे बंधू पशुपती पारस यांच्याकडे तेव्हा 5 पैकी 4 खासदार होते, त्यामुळे भाजपनं आधी त्यांना जवळ केलं, पण ऐन निवडणुकीच्या वेळी पुन्हा चिराग पासवान यांना जवळ केलं. कारण हाजीपूरची जी जागा आहे, जिथं रामविलास पासवान लढायचे, जिथून पशुपती पारस आधी निवडून आलेले होते, त्या पशुपती पारस यांना ही जागा न देता चिराग पासवानांसाठी भाजपनं ही जागा दिली आणि त्यामुळं तिथून हा वाद सुरू झाला. पशुपती पारसांनी आता केंद्राच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिलाय. कदाचित ते NDA मधून सुद्धा बाहेर जातील. पुढचं उदाहरण तेलुगू देसम पार्टी. आत्ता या निवडणुकीच्या वेळी जरी पुन्हा चंद्राबाबू आणि भाजप यांचं सूत जुळलेलं असलं तरी जेव्हा 2019च्या निवडणुकीच्या आधी तेलुगू देसमनं भाजपची साथ सोडली, तेव्हा तेलुगू देसमचे 6 पैकी 4 राज्यसभा खासदार भाजपनं फोडलेले होते आणि त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलेलं होतं. AIDMKचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. जयललितांच्या निधनानंतर त्या पक्षामध्ये खूप मोठी फूट पडली आणि तमिळनाडूतली सत्ता जी आहे ती देखील गमवावी लागली. शशिकला यांचं वर्चस्व मान्य न करता इतर नेतृत्व त्या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि ते करण्यापाठीमागं कोण असू शकतं हे काही मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाहीये. आता 2024च्या या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण बघतोय की एकीकडे अब की बार 400 पारचा नारा जरी दिला जात असला तरी या दाव्यामध्ये किती आत्मविश्वास आहे हे ग्राउंडवरच्या स्थितीवरून मात्र दिसत नाही. कारण सगळ्या राज्यांमध्ये सगळे प्रादेशिक पक्ष जोडण्याचे प्रयत्न जे आहेत ते चालू आहेत. अगदी तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतची उदाहरणं घ्या. प्रत्येक ठिकाणी भाजप, म्हणजे आता महाराष्ट्र आणि बिहार ही तर त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग राज्य होती. या ठिकाणी तर ज्यांना शक्य होईल त्या सगळ्यांना भाजपनं सोबत घेतलेलं आहे आणि या सगळ्याची पहिली जाणीव भाजपला कधी आलेली असावी तर त्याच्याबद्दल असं म्हटलं जातंय की कर्नाटकच्या निकालांनी भाजपला हे रियालिटीची जाणीव जी आहे ती तातडीनं करून दिली. कारण या निकालामध्ये भाजपनं आपली सत्ता गमावली. त्याच्यानंतर संघ विचारांच्याच ऑर्गनायझर मॅगझिनमध्ये तेव्हा या सगळ्या संदर्भातला एक इशारा देण्यात आलेला होता आणि मोदी मॅजिक हे प्रत्येकच राज्यामध्ये, प्रत्येक स्टेट इलेक्शनमध्ये चालत नाहीये हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलं किंवा सांगितलं परखडपणे. आणि कदाचित काही ठिकाणी आपल्याला त्या राज्यातल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवावा लागेल अशा पद्धतीचा एक गर्भित इशारा जो आहे तो या लेखातून होता. अर्थात मोदींचं राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व जरी मान्य असलं तरी राज्यांच्या निवडणुकांना सामोरं जाताना प्रादेशिक नेतृत्वाचा विचार करायला पाहिजे ही ऑर्गनायझरची भूमिका होती आणि कदाचित याच भूमिकेतून पुढे स्थानिक पातळीवरती जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्या मित्रांना पुन्हा जोडण्यासाठीची एक हालचाल जी आहे ती भाजपनं सुरू केलेली आहे. आता याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे. 2014ला जेव्हा भाजप सत्तेत आली, पंतप्रधान मोदी सत्तेत आले, तेव्हा एका भाजपच्या नेत्यानं त्या बैठकीतली आठवण सांगितलेली होती की निवडणुकीनंतरच्या त्या निकालानंतरच्या बैठकीमध्ये मोदींनी एका गोष्टीबद्दल नाराजी बोलवून दाखवलेली होती की महाराष्ट्रातल्या काही बूथवरती जिथं भाजपचे उमेदवार रिंगणात होते तिथं त्या बूथवरती केवळ शिवसेनेचे कार्यकर्ते का काम करत होते, बूथवरती आपल्या पक्षाचे कार्यकर्ते तिथं का दिसत नव्हते. म्हणजे जरी युती असली तरी प्रत्येक बूथवरती
केवळ मित्रपक्षच नव्हे तर आपला सुद्धा कार्यकर्ता तिथं असला पाहिजे याच्याबद्दल ते सजग होते. किती? 2014 मध्ये. आणि त्यामुळं त्याच वेळी कदाचित त्यांची ही भूमिका स्पष्ट झालेली असेल की मित्रपक्षांच्या कुबड्या आपल्याला फार काळ म्हणजे त्यांच्यावरती अवलंबून राहायचं नाहीये. जरी आता निवडणुकीच्या वेळी ही सगळी मित्रांसाठीची पळापळ सुरू असली तरी एक नक्की आहे की लोकसभेला 2ही वेळा भाजपनं स्वबळावरती बहुमताचा आकडा गाठलेला आहे. आता ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांना पुन्हा मित्रपक्षांची आठवण येते आणि हे नक्की आहे की मागच्या वेळी सुद्धा म्हणजे निवडणूक झाल्यानंतर मित्रांचा विसर पडलेला होता. जसं मी म्हटलं की मंत्रिमंडळाच्या या संपूर्ण विस्तारामध्ये ज्या विस्ताराची केवळ 4-5 वर्ष चर्चा होत राहिली तिथं मित्रपक्षांना कुठलंही स्थान नव्हतं. आता भाजप मित्रपक्षांना असं वागवतं तर काँग्रेसची स्थिती नेमकी काय आहे? तर काँग्रेसच्या बाबतीत नेमकं उलटं होतं. म्हणजे भाजप जितकं जास्त आक्रमक जितकं जास्त सजग आहे मित्रपक्षांना वागणुकीच्या बाबतीत तितकंच काँग्रेस ढिसाळ आहे आणि लिथार्जिक आहे असं म्हणावं लागतं. कारण काँग्रेसचा एक इतिहास असं सांगतो की ज्या राज्यामधून एकदा काँग्रेसची सत्ता जाते तिथं पुन्हा काँग्रेस सत्तेवरती येणं हे अवघड होऊन बसतं. अनेक राज्यांमध्ये हे झालेलं आहे. म्हणजे दक्षिणेतल्या काही राज्यामध्ये एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती हे आठवावं लागतं. म्हणजे तमिळनाडूसारखं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तेच झालेलं आहे. अनेक राज्य उत्तर प्रदेशामध्ये ते झालेलं आहे की मित्रपक्ष ज्यांना कधी काळी काँग्रेसनं ताकद दिली तेच नंतर इतके मोठे होत गेले की नंतर त्यांनी काँग्रेसला साईडलाईन केलं आणि आपलं वर्चस्व जे आहे ते त्या राज्यामध्ये मजबूत केलं. कदाचित काँग्रेसच्या याच उदाहरणावरून धडा घेत भाजपनं मित्रपक्षांना त्यांच्या लिमिटमध्ये ठेवायची रणनीती आखली असावी. पण या लिमिटमध्ये ठेवता ठेवता अनेकदा भाजप त्या मित्रपक्षांना संपवताना देखील दिसतंय. आणि त्यामुळे तुम्ही विचार करा की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे चित्र आहे. अजून एकनाथ शिंदेंना किती जागा मिळणार स्पष्ट नाही. अजितदादांना किती जागा मिळणार स्पष्ट नाही. त्याच्या आधीच राज ठाकरेंना सोबत घ्यायची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि मित्रांच्या बाबतीत हे पण बघा की एकनाथ शिंदे सोबत आल्यानंतर असं वाटत होतं की अच्छा हे दोघंच लढणार आहेत. पण त्याच्यानंतर अजितदादा आले आणि मग अजितदादांना सुद्धा एकनाथ शिंदेंच्या इतकीच मंत्रिपदं देण्यात आली. समान वाटा जो आहे तो सत्तेतला अजितदादांना सुद्धा देण्यात आला. आता राज ठाकरेंच्या बाबतीत अधिकृत घोषणा जरी झालेली नसली तरी ते आल्यामुळं मग या आधीच्या दोघांचं काय होणार हा पण प्रश्न आहे. आणि विधानसभेच्या वेळी आत्ताच्या जागा वाटपावरून असं दिसतंय की इतकी दया माया किंवा उदारता विधानसभेला दाखवणं भाजपला शक्य आहे का? त्यामुळं ही मी तुम्हाला इतिहासातली उदाहरणं सांगितली. भाजप मित्रपक्षांना कसं वागवतं याची. तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये भाजप या मित्रपक्षांचं पुढे काय करणार आहे? तुमची उत्तर मला ऐकायला आवडेल. कमेंट्समध्ये ती आवर्जून कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.